जय महाराष्ट्र मित्रांनो, काल मी इंडियन एज्युकेशन सिस्टमबद्दल व्हिडिओ बनवला होता, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती झालं असेल. ओके, मी CBSE बोर्डबद्दल बोललो होतो की या CBSE बोर्ड एज्युकेशनमध्ये फर्स्ट स्टँडर्डची जे फीज आहे ती किती आहे, 27 ते 30,000 रुपये. बाकी खर्च वेगळाच राहिला, हो की नाही. ते म्हणजे 6 ते 7 वर्षाच्या मुलाला म्हणजे ते त्याला हागाचा सुधारणा नाही, गांडवाचा सुधारणा नाही, तरीसुद्धा त्याची फीज आहे त्याची 30,000 रुपये, हो का नाही. विचार करा मित्रांनो, मी इंग्लिश मीडियमच्या अगेन्स्ट नाही हवं, मी इंग्लिश मीडियमच्या अगेन्स्ट नाही हवं. कारण की आजच्या जनरेशनमध्ये आपल्याला इंग्लिश आलं पाहिजे, तेव्हाच आपण इंटरनॅशनल पॉवरसोबत कनेक्टिव्हिटी करू शकतो, त्याच्यासोबत कनेक्शन करू शकतो, किंवा आपलं जे रिलेशन आहे इंटरनॅशनल रिलेशन ते सुद्धा आपण स्ट्रॉंग करू शकतो. पण मी हवं यांच्या जे फीज आहे यांच्या अगेन्स्ट. कारण की फीज एवढी आहे की मित्रांनो, एक नॉर्मल पर्सन, एक गरीब व्यक्ती त्या फीजला अफोर्ड करू शकत नाही. तर त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेच इंग्लिश मीडियम तुम्ही ZPच्या शाळामध्ये का बरं स्टार्ट करत नाही. कारण की हे पॉसिबल आहे. ZPच्या ज्या शाळा, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याला बंद करण्यापेक्षा तुम्ही या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये इंग्लिश मीडियम म्हणजे CBSE बोर्ड लेवलचं जे एज्युकेशन आहे इथे सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. आणि आपल्या देशामध्ये जे बहुतांश जे यंग जनरेशन आहे ते आज अनएम्प्लॉय आहे, त्यालासुद्धा तुम्ही हे एज्युकेशन तिथे ॲडप्ट करून तिथे त्यांनासुद्धा तुम्ही रोजगार देऊ शकता. आणि तुमचं जे एज्युकेशन आहे ते तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकता या शाळेमध्ये सुद्धा. आणि तुमचं जे वर्चस्व आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ते लोकांसमोरसुद्धा चांगली राहील, असं मी नेत्या लोकांना म्हणत आहो, जे आपले पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांना म्हणत आहो. ओके, जर तुमचं जी पर्सनॅलिटी आहे, तुमचं जे फेम आहे, जर तुम्हाला स्ट्रॉंग करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि प्रायव्हेट जे एज्युकेशन आहे तुमचं ते पण कंटिन्युअस ठेवा, ते पण चालू ठेवा. ज्यांच्याजवळ जास्त पैसे आहेत ते तिथे शिकवणार, आणि ज्यांच्याजवळ पैसे कमी आहेत ते या ZPच्या शाळामध्ये शिकवणार. कारण की इथे सुद्धा तुम्ही इंग्लिश मीडियम एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकता. मग गावखेड्यातले मुलं ते सिटीमध्ये कशाला जाणार, शहरी भागामध्ये कशाला जाणार. जे एज्युकेशन आपल्याला गावामध्ये राहून ZPच्या शाळामध्ये राहून मिळत असेल तर मग आपल्याला शहरामध्ये जाण्याची काय आवश्यकता मित्रांनो, हो की नाही. तर याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि तुम्हीसुद्धा जे काही पॅरेंट्स आहे, गरीब घरचे पॅरेंट्स आहे, म्हणजे जे पुअर आहे किंवा मिडल फॅमिली पॅरेंट्स आहे, त्यांनीसुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके, तर माझ्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्युअसली बघत जा, कारण की यामध्ये मी चांगल्या प्रकारे नॉलेज प्रोव्हाइड करत राहणार. ओके, तर भेटूया चांगला व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि न्यू टॉपिकसोबत. थँक्यू सो मच. जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.